मित्रांनो नमस्कार। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो, जानेवारी 2025 हा सुरू झालेला आहे, नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि मग या नवीन वर्षामध्ये काही नियम हे बदललेले आहेत, ज्याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून आता नवीन कार घेणे तुमच्यासाठी महाग होणार आहे, कारण की टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंडाई, महिंद्रा, मर्सिडीज बेंज, होंडा, ऑडी इत्यादी अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करण्याचे आधीच जाहीर केलेले आहे। त्यामुळे तुम्हीही जर नवीन वर्षात कार खरेदी करण्याची तुमची जर इच्छा असेल तर मग तुम्हाला थोडा अधिक आर्थिक फटका यामुळे बसू शकतो। महत्त्वाच्या कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिलेली आहे। रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा 2 लाख रुपये केलेली आहे। यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 इतकी होती। मित्रांनो, या निर्णयाचा देशातील मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे। विशेष करून जे छोटे शेतकरी आहे अशा छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे। यापुढील जो महत्त्वाचा बदल आहे तो पेन्शनधारकांसाठी आहे। मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे। हा नियम पेन्शनधारकांसाठी मोठी भेट असणार आहे। EPFO आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत। यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नाही। यानंतरचा पुढचा जो बदल आहे तो म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने नवीन वर्षात UPI 123 पे ची मर्यादा देखील वाढवली आहे। आतापर्यंत या पेमेंट सेवेद्वारे कमाल म्हणजे जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकतात। नवीन वर्षात त्याची मर्यादा आता 10,000 रुपये इतकी करण्यात आलेली आहे। तरी मित्रांनो, अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे बदल हे नवीन वर्षामध्ये घडणार आहेत, जे मी माझ्या पद्धतीने विविध माध्यमांच्या माध्यमातून, माध्यमे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन समोर आली त्या अनुषंगाने ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।